तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी काही वाक्य बघणार आहोत जे आपण अगदी बसता उठता बोलत असतो. तर ती वाक्य काय आहेत हे आपण बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कसं आहे ना, की ज्यावेळेस एखाद्या मुलीचं नवीन लग्न होतं आणि सासू थोडीशी खाष्ट असेल तर शेजारच्या बायका म्हणतात बघा, नव्याचे 9 दिवस. तर तेच इंग्लिशमध्ये कसं बोलायचं? इट्स अ 9 days वंडर. इट्स अ 9 days वंडर. तू किती निष्पाप आहेस. यू आर सो इनोसंट. यू आर सो इनोसंट. तो कठोर मनाचा माणूस आहे. ही इज अ हार्ड हार्टेड पर्सन. ही इज अ हार्ड हार्टेड पर्सन. प्रकरण गंभीर आहे. द मॅटर हॅज बिकम अ सिरियस. द मॅटर हॅज बिकम अ सिरियस. हा लहान मुलांचा खेळ नाही. इट्स नॉट अ चाइल्ड प्ले. इट्स नॉट अ चाइल्ड प्ले. तुझी बोलण्याची पद्धत आहे का? तुझी बोलण्याची पद्धत आहे का? इज इट द वे यू टॉक. इज इट द वे यू टॉक. मान कोणीही सहन करू शकत नाही. नो बडी कॅन बेअर सच ॲन इन्सल्ट. नो बडी कॅन बेअर सच ॲन इन्सल्ट. ती एक सुंदर मुलगी होती. ती एक सुंदर मुलगी होती. आणि हे वाक्य तर आपण बऱ्याचदा बोलतो. शी वॉज अ ब्युटिफुल गर्ल. शी वॉज अ ब्युटिफुल गर्ल. मैत्रीण किंवा आपली एखादी मैत्रीण किंवा मित्र आजारी असेल आणि आपण जर बरेच दिवस त्याला फोन केला नसेल किंवा आपण त्याची विचारपूस केली नसेल तर आपण त्याला विचारतो, तू आता कसा आहेस? तर तेच इंग्लिशमध्ये कसं बोलायचं? हाऊ आर यू. हाऊ आर यू. तुम्ही ऑफिसला कसे जाता? हाऊ डू यू टू ऑफिस. हाऊ डू यू टू ऑफिस. ही माझी पुस्तके आहेत. दीज आर माय बुक्स. दीज आर माय बुक्स. तुमचे वडील काय करतात? व्हॉट डज युअर फादर डू फॉर लिव्हिंग. व्हॉट डज युअर फादर डू फॉर लिव्हिंग. आजकाल काय करते? व्हॉट इज सानिका डुईंग दिस डे. व्हॉट इज सानिका डुईंग दिस डेज. शहाण्याला एक शब्द पुरेसा आहे. अ वर्ड टू वाईज इज इनफ. अ वर्ड टू वाईज इज इनफ. आजकाल बघा, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेच मोबाईलवर असतात किंवा तुझं गुगल असू दे, यूट्यूब असू दे, काही ऑनलाईन गेम असू दे, सगळं हल्ली मोबाईल किंवा नेटवर चाललेलं असतं. तर एकदा काय होतं, आपला रिचार्ज संपतो तर आपण म्हणतो बघा, माझे नेट संपले आहे. तर तेच इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आपण? आय हॅव रन ऑफ माय डेटा. आय हॅव रन ऑफ माय डेटा. बाकीचे फोटो नंतर पाठवीन. आय विल सेंड रेस्ट ऑफ पिक्चर्स लेटर. आय विल सेंड रेस्ट ऑफ पिक्चर्स लेटर. हा मेसेज ग्रुपला पाठवा. सेंड धिस मेसेज टू ग्रुप. सेंड धिस मेसेज टू ग्रुप. आपली एखादी मीटिंग असेल किंवा आपल्याला काही कामानिमित्त जर कोणाला भेटायचं असेल तर आपल्याला बोलायला वेळ नसेल तर आपण पटकन म्हणतो की मी तुला वेळ मेसेज करून सांगेन. तर तेच इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? आय विल टेक्स्ट यू टाईम. आय विल टेक्स्ट यू टाईम. नंतर बोलू. लेट्स टॉक लेटर. लेट्स टॉक लेटर. कधीतरी बघा, आपल्याला अननोन नंबरवरून कॉल येतो आणि उगाच आपल्याबरोबर गप्पा मारत बसतात किंवा काही प्रश्न विचारत असतात. त्यावेळेस आपल्याला खूप चीड येते आणि आपण म्हणतो, मी तुम्हाला ओळखत देखील नाही. तर तेच इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? आय डोंट इवन नो यू. आय डोंट इवन नो यू. तू मला कसे ओळखतेस किंवा तू मला कसे ओळखतोस? हाऊ डू यू नो मी.
हाऊ डू यू नो मी? मला खूप मुश्किलीने ऑनलाईन यायला वेळ मिळतो. आय हार्डली गेट टाईम टू कम ऑनलाईन. किंवा किंवा आय हार्डली फाईंड टाईम टू कम ऑनलाईन. काहीतरी खायला घेऊन ये. गेट समथिंग टू ईट. आपले आई वडील किंवा मोठा भाऊ म्हणा किंवा बहीण कोणी बाहेर गेले असतील तर आपण त्यांना म्हणतो मला काहीतरी खायला घेऊन या हां. तेच इंग्लिशमध्ये गेट समथिंग टू ईट. त्याच्यावर ताबा ठेवू शकत नाही. आय कॅनॉट कंट्रोल हिम. आय कॅनॉट कंट्रोल हिम. तुम्ही खूप छान व्यक्ती आहात. यू आर सच अ नाईस पर्सन. यू आर सच अ नाईस पर्सन. आजकाल तुम्ही ऑफलाईन राहायला लागलात. यू स्टार्टेड बीइंग ऑफलाईन दीज डेज. यू स्टार्टेड बीइंग ऑफलाईन दीज डेज. मध्ये आय लाईक युअर प्रोफाईल पिक्चर. आय लाईक युअर प्रोफाईल पिक्चर. आणि तोच जर फोटो एखाद्या वेळेस चांगला नसेल तर आपण त्यांना सांगू पण शकतो हा फोटो तुमचा चांगला नाही आहे, हा तुम्ही बदला म्हणून. तर ते आपण इंग्लिशमध्ये कसं सांगायचं? चेंज युअर डी पी, इट्स नॉट अ गुड वन. चेंज युअर डी पी, इट्स नॉट अ गुड वन. तुमच्याकडे माझा फोन नंबर असेल मला आशा आहे. फोन नंबर आय होप. किंवा आय होप यू हॅव माय फोन नंबर. मला या मोबाईलमध्ये गाणी सापडली नाही. आय फाउंड नो सॉंग्स इन धिस मोबाईल. आय फाउंड नो सॉंग्स इन धिस मोबाईल. आम्ही ते पुस्तकात वाचले आहे. वी हॅव रीड इन द बुक. वी हॅव रीड इन द बुक. अजिबात नाही. नॉट ॲट ऑल. नॉट ॲट ऑल. मला असे वाटत नाही. कधी कधी बघा आपण असं बाहेर कुठेतरी राहत असतो आपल्या आईवडिलांपासून आणि ते बरेच दिवस आपल्याला भेटायला आले नसतील आणि समजा जर त्यांनी आपल्याला काही न कळवता ते अचानक आपल्याला भेटायला आले आणि आपल्या मैत्रिणीने जर येऊन सांगितलं आपल्याला ते बघ तुझे आई बाबा आलेत, तर आपण तिला नक्की कसं म्हणू? तू नक्की मस्करी करत नाही आहेस ना? किंवा तू नक्की मस्करी करत असणार असं आपण म्हणतो. तर तेच इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? यू मस्ट बी जोकिंग. यू मस्ट बी जोकिंग. राहू दे. लेट इट बी. लेट इट बी. तू राहू दे मी करेन. एखाद्या वेळेस बघा आपल्या घरात असं बरंच काम असेल किंवा एखादं आपली आई म्हणा किंवा वडील म्हणा काम करून दमले असतील तर आपण त्यांना म्हणतो तुम्ही राहू दे मी ते करेन. यू लेट इट बी. आय विल डू इट. यू लेट इट बी. आय विल डू इट. तुमची मानसिकता खूप वाईट आहे. यू हॅव व्हेरी बॅड मेंटॅलिटी. यू हॅव व्हेरी बॅड मेंटॅलिटी. माझे शब्द लिहून घ्या तो कधीच बदलणार नाही. मार्क माय वर्ड्स ही विल नेवर चेंज. मार्क माय वर्ड्स ही विल नेवर चेंज. त्याला कुत्र्यांची भीती वाटते. ही इज भीती वाटते. ही इज अफ्रेड ऑफ डॉग. ही इज अफ्रेड ऑफ डॉग. आपण बघा कुठे बाहेर निघालेलो असो किंवा आपलं काही जायचं ठरलेलं असेल तर एखादा माणूस आपल्याला विचारतं तू पण जाणार आहेस का? किंवा तू पण करणार आहेस का? त्यावेळेस आपण म्हणतो अजून काही ठरलं नाही आहे बघूया. तर तेच इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? नथिंग इज फायनलाइज इट. नथिंग इज फायनलाइज इट. किंवा नथिंग्स आर अप इन द एअर. नथिंग्स आर अप इन द एअर. जीवनाच्या उतार चढावाशी परिचित आहे. उतार चढावाशी परिचित आहे. आय एम फॅमिलियन विथ द हेड्स अँड टेल्स ऑफ लाईफ. आय एम फॅमिलियन विथ द हेड्स अँड टेल्स ऑफ लाईफ. आपण आपला संयम गमावू नये.
वी शूड नॉट लूज अवर टेम्पर. वी शूड नॉट लूज अवर टेम्पर. कोट घालून पहा. ट्राय माय कोट ऑन. ट्राय माय कोट ऑन. माझ्यामुळे तुला त्रास सहन करावा लागला. यू हॅड टू सफर बिकॉज ऑफ मी. यू हॅड टू सफर बिकॉज ऑफ मी. हे प्रकरण कसे तरी मिटवा. सेटल धिस मॅटर समहाव. सेटल धिस मॅटर समहाव. त्याने संपूर्ण पुस्तक वाचले. ही वेंट थ्रू द होल बुक. ही वेंट थ्रू द होल बुक. मी फक्त 2 मिनिटात निघून गेलो असतो. आय वुड हॅव लेफ्ट जस्ट इन 2 minutes. आय वुड हॅव लेफ्ट जस्ट इन 2 minutes.